नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज नियोजन होतं रायगडावर जायचं, म्हणून सकाळी पहाटेच उठलो आणि निघालो. पुण्याहून तामिनी मार्गे जाणारा सर्वात सोपा मार्ग. आम्ही सुद्धा तामिनीचा रस्ता पौंडच्या पुढे मिसळचा दरबार नावाचं हॉटेल आहे. इथली मिसळ तर एकच नंबर आहे. जर कधी तामिनीमध्ये आला तर इथली मिसळ आणि वडा नक्की ट्राय करा. आम्ही पण मिसळवर ताव मारला. हे बाबा मस्तपैकी पेटी वाजवत होते. मी पण थोडं ट्राय केलं, पण एवढं काही चांगलं जमलं नाही, कारण मी पेटी सोडून जवळपास 10 ते 11 वर्ष झाली. आणि पुढील प्रवासाला आम्ही सुरुवात केली. 10:30 पर्यंत आम्ही रायगडाच्या पायथ्याला पोहोचलो. रायगडला यायची ही तशी 4-5वी वेळ असेल. आज मी पहिल्यांदाच रोपवेने जाणार होते. रायगड चालत जायला तसा उंचच. वयस्कर माणसांना आणि पर्यटकांना रायगडाचं दर्शन करता यावं म्हणून महाराष्ट्र शासनाने जोग इंजिनियरच्या साहाय्याने हा रोपवे बांधला. चालत वरती पोहोचायला 1.5-2 तास लागतात, पण रोपवेने अवघ्या 3 ते 4 मिनिटात आपण वर पोहोचतो. रायगड म्हणजेच रायरीचा डोंगर. रायगड तसा खूपच नशीबवान. महाराजांच्या राज्यात 360 गड-कोट, तरीसुद्धा महाराजांनी राजधानी म्हणून रायगडाचीच निवड केली. जावळी जिंकून जेव्हा महाराज रायगडावर आले तेव्हा मोरोपंतांना म्हणाले, तख्तास जागा हाच गड करावा. चौतर्फी गडाचे कडे तासल्याप्रमाणे आहेत. पावसाळ्यात कड्यावर गवतही उगवणार नाही आणि उंची तर विचारूच नका. किल्ला जावळीच्या घनदाट अभयारण्यात आहे. वर जाऊन किल्ला पाहिला आणि जगदीश्वराचं दर्शन घेऊन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथेच शांत बसले. हारलेल्या थकलेल्या मनाला जिंकण्याची जिद्द, आत्मविश्वास, इच्छाशक्ती मिळवण्याची हीच ती जागा. संपूर्ण महाराष्ट्राचं ते शक्तिपीठ. महाराज म्हणजे एक विद्यापीठच. शिकण्यासारखं खूप काही. आयुष्यात कितीही संकट, मुघल, निजाम, आदिल बनून आली तरी आपल्याला शिवाजी महाराजांच्या सारखं त्या संकटावर मात करता आली पाहिजे. शेवटी संपूर्ण गड फिरून आयुष्यात येणाऱ्या संकटांशी सामना करण्याचं बळ घेऊन पुन्हा आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.